नमस्कार सगळ्यांना, व्हिडिओमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं। आणि आपण आज आहे ना गहू भिजवण्यापासून तर गव्हाची कुरडई तळण्यापर्यंत पूर्ण स्टेप बाय स्टेप आपण व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे। तर गव्हाची कुरडई कशी बनवायची आपण बघूया। त्यासाठी मी गहू घेतलेला आहे, मस्त जाड गहू घ्यायचाच कुरडई करताना। तो 4 दिवस मी धुवून आणि पाण्यात भिजत ठेवला होता आणि आता निथरून घेणार आहोत आपण। आणि हा गहू निथरून घेतल्यावर आहे ना मस्त मशीनला दळून घ्यायचा। आता गिरणीमध्ये पण दळून मिळतो, तर मी आहे ना मशीनमध्ये, घरगुती मशीन आहे त्याच्यामध्ये दळला। अशा पद्धतीने गहू दळून झाला ना तर तो पाण्यात घालायचा, त्याच्यामधून आहे ना चीक निघतो। मग आपण तो पाण्यामध्ये चांगला चोळून आणि असा पिळून त्याच्यातला जो गर आहे तो बाजूला काढायचा। आणि जो आपला चीक आहे तो गाळून आणि पंचपात्रीमध्ये स्टीलच्या भांड्यात चीक ठेवायचा, जर्मनच्या भांड्यात ठेवायचं नाही, नाहीतर चीक हा आपला काळा पडत असतो। तुम्ही स्टीलच्या भांड्यात, प्लास्टिकच्या भांड्यात ठेवू शकतात। तर याच्यामधून आपला जो हा चीक निघाला, आपण हा कपड्याने आणि चाळणीने डबल गाळलेला आहे। तर अशा पद्धतीने आपला एवढा चीक निघाला आहे। तर आता आपण हा चीक आहे ना फोडून घेणार आहोत। कुरडई करण्याच्या आधी छान मस्तपैकी असा चीक आहे ना फोडून घ्यावा लागतो, कारण तो खाली ना खूप घट्ट बसला असतो। त्यामुळे आता आपण चीक फोडून घ्यायचा आणि जेवढं चीक आहे ना तेवढंच पाणी ठेवायचं। त्याच्यापेक्षा छोटंसं म्हणजे अर्धा 1 लिटर पाणी जास्त ठेवायचं आणि ते साईडला ठेवायचं, जेणेकरून वरून जर लागलं आपल्याला, काही गहू फुलतात, काही गव्हांचा चीक म्हणजे फुलतो तर काही गव्हांचा फुलत नाही। त्यामुळे आपल्याला पाणी त्यानुसार ठेवायचं। आणि मग हा पाणी ठेवल्यावर आहे ना पाण्यामध्ये मीठ घालायचं। थोडा किंचित सोडा घातला तर घालायचं, नाही तर नाही घातला तरी चालतो। आता पाणी आपलं उकळलं आहे, वरून आपण त्याच्यामध्ये चीक गाळून घालणार आहोत परत एकदा आणि मस्त अशी खिशी घ्यायची। ह्या पिठ्याला आहे ना खूप छान अशी मस्त खिशी घ्यावा लागते, एक पण गठुडी नाही पडू द्यावा लागत, नाही तर आपली कुरडई पडत नाही। आम्ही ना सोऱ्याने करतो, त्यामुळे चीक खूप छान हा घेरून घ्यावा लागतो, म्हणजे म्हणतात ना खूप छान असं मिक्स करून घ्यावा लागतो। घाट खूप एकदम जपून घ्यावा लागतो, कुरडयांचा खूप कठीण असतं हे काम। तर अशा पद्धतीने आपण घाट घेऊ आणि मस्त याच्यावर कॉटनचा वल्ला कपडा झाकून आणि आम्ही चीक थोड्या वेळ ना याच्यावर काहीतरी पॅक बंद झाकण ठेवून एक 15-20 मिनटं चीक वाफू द्यायचा। वाफवल्यावर आहे ना आपला हा खूप पांढरा शुभ्र असा चीक तयार होतो। आणि मग वाफवल्यावर याच्या कुरड्या आहे ना ताईंनो थोडंसं पीठ बाजूला करायचं, जेवढ्या आपल्याला कुरड्या करायच्या तेवढ्या, आणि पातेलं आहे ना चुलीवरच ठेवायचं, कारण थंड झाल्यावर पटपट पडत नाही। आणि या गरम गरम जर केल्यात ना तर कुरडई पण एकदम फास्ट बनते। तर आपला चीक रेडी झालेला आहे। घाट पण आपला खूप छान पद्धतीने झाला आणि मस्त पांढरा शुभ्र असा चीक आपला तयार झाला आहे। तर आता पीठ वाफून पण झालं आपलं, मस्तपैकी आपण आता सोऱ्यामध्ये भरून पाणी आणि तेलाचा थोडासा हात लावायचा आणि मस्त कुरड्या करून घ्यायच्या। ह्या कुरड्यात कमीत कमी 3 दिवस आपल्याला वाळवायच्या। 1 दिवसाने ह्या उलट्या करायच्या, दोन्ही बाजूनी मस्त वाळवून घ्यायच्या 3 ते 4 दिवस। आणि वाळल्यानं तर हा पदार्थ आपल्याला वर्षभर टिकून राहतो। खूप छान अशी कुरडई लागते खायला, पण तुम्ही नक्कीच करून बघा। आता कुरडई मी तळून पण बघितलेली, तळून दाखवली, बघा किती छान फुलते आपली कुरडई। तुम्ही पण अशा पद्धतीने नक्कीच कुरडईचा घाट घेऊन बघा, एकदा करून बघा घरी कुरडई। तर कशी वाटली तुम्हाला कुरडई आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्कीच सांगा। चॅनल